2025 रोजी राहुरी शहरातील बुवासंत बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची झालेल्या विटंबनेनंतर उसळलेल्या राज्यव्यापी संताप प्रकरणात अखेर न्यायालयीन घडामोडींना वेग आला. तब्बल 1 वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने विविध संघटनांनी आंदोलनांची मालिका छेडली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावलं न उचलल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर साहेबराव म्हसे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची प्रथम सुनावणी 7 एप्रिल रोजी पार पडली. या याचिकेमध्ये गृह विभाग, मुंबईचे सचिव, अहिल्यानगर जिल्हाधिकारी, अहिल्यानगर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, राहुरी तहसीलदार आणि राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आला. सुनावणी दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिले असून या प्रकरणी 1 वर्ष उलटूनही तपास का लागला नाही याबाबत पूरक कारणं व पुरावे सादर करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले. न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे या प्रकरणातील पुढील कार्यवाहीला गती मिळण्याची शक्यता बळावली आहे. स्थानिक पातळीवर आणि राज्यभरातील शिवप्रेमी, सामाजिक संघटना व नागरिकांमध्ये या निकालामुळे दिलासा व्यक्त केला जातोय. या प्रकरणी भविष्यात आरोपींवर कारवाई झालीच तर ती साहेबराव म्हसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच शक्य झाली असेल असा व्यापक विश्वास व्यक्त केला जातोय. सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या या घटनेविषयी न्यायालयीन तपासाला दिशा मिळाल्याने न्याय मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्यात. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. माननीय उच्च न्यायालयामध्ये दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सदर प्रकरणामध्ये सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने जे प्रतिवादी केलेत त्यांना नोटिसा बजावल्यात. यामध्ये प्रामुख्याने गृह मंत्रालय सचिव, कलेक्टर अहिल्यानगर, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, उपपोलीस अधीक्षक श्रीरामपूर, तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टर राहुरी पोलीस स्टेशन यांना आपण यामध्ये प्रतिवादी केलेला आहे. या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना याच्या संदर्भात विचारणा केली की आज 1 वर्ष उलटून आपण काय तपास केला या संदर्भातील माहिती घेण्यास सांगितले व पुढील सुनावणी 28/4/2026 रोजी ठेवलेली आहे. या सुनावणीमध्ये आजपर्यंत जो तपास झाला आहे याचा रिपोर्ट माननीय उच्च न्यायालयाला सादर करण्याचे आदेश दिले. संबंधित लोकांना खात्री आहे का? नाही, साहजिकच आहे. या घटनेमध्ये प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध असतानाही जर तपास योग्य दिशेने होत नसेल तर साहजिकच या संदर्भात माननीय उच्च न्यायालय काळजी घेईल आणि तसे आदेश पारित करेल.